सगळ्यांना स्माइल आफ्टरनून. आजपासून सुरू होणाऱ्या रेकी अँड माइंड पॉवरच्या वर्कशॉपमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम. आहात का सगळे? सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. येस, व्हेरी गुड. सोनाली मॅम, गौरी मॅम, व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. आपण रेकी आणि माइंड पॉवर एनर्जीच्या वर्कशॉपमध्ये आलो आहोत. ज्यांना शक्य आहेत त्यांनी प्रत्येकाने कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. शिल्पा मॅम, प्रशांत सर, मनीषा मॅम, येस, गौरी मॅम, गणेश सर, सगळ्यांना वेलकम. हर्षदा मॅम वेलकम, माधवी मॅम वेलकम. येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि आपल्या नावांनी जॉईन व्हायचंय. आपण इथे जो आम्ही या नावानी टाकतो ना, आपल्या नावामध्ये खूप मोठे व्हायब्रेशन्स असतात. ते तुम्हाला हळूहळू समजेलच की आपलं नाव आपल्याला बऱ्याच गोष्टी देऊन जातं. त्यामुळे आपण जेव्हा कुठेही जॉईन होतो, आता ह्याच वर्कशॉपमध्ये नाही तर आपल्याला आपल्या नावाचे व्हायब्रेशन्स काय करायचे, वाढवायचे आहेत. बरोबर ना? प्रत्येकाला आपल्या नावात काहीतरी प्रगती पाहिजे असते, आपलं नाव करायचं असते, आपल्या नावाला प्रसिद्धी मिळावी असं वाटत असते. वाटतं की नाही? त्यामुळे आपल्या नावाने जॉईन होणं महत्वाचं. ठीक आहे, सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. व्हेरी गुड. आवाज येत नाहीये माझा? आवाज येतोय? येस. माईक चेक करा. गौरी मॅम, तुमचा माईक चेक करा एकदा. येतोय, ओके, थँक्यू. एकदा चेक करा माझा आवाज येतो आहे, माझं बोलणं समजते आहे? येस, नक्की, व्हेरी गुड. सुरू करूया. येस. आता आपल्या सेशनचे काही नियम आहेत ते लक्षात ठेवा. सगळ्यांनी मला डेडिकेशन पाहिजे आहे. ज्यांना 10 दिवस देणं शक्य असेल त्यांनी सेशन कंटिन्यू करा. अदरवाईज तुम्ही पुढच्या बॅचला पण येऊ शकता. कारण याच्यात लिंक तुटली ना तर आपल्याला काय होतं समजत नाही. म्हणून डेडिकेशन खूप महत्वाचं आहे. तुमचं जे तुम्ही हे देता आहात, तुम्ही ह्या वेळात वेळ काढून इथपर्यंत आला आहात, त्याला मी चूज नाही केलं आहे किंवा तुम्ही स्वतःहून आले नाहीये. तुम्हाला त्या ईश्वरानी, त्या रेकी शक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणलेलं, राईट? की त्यांनी तुमचं निवड केली आहे की तुमच्या प्रॉब्लेम मधनं तुम्ही कुठेतरी बाहेर पडायला पाहिजे, किंवा या ऊर्जा तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारातील सदस्यांसाठी वापरायला पाहिजे. हा त्याचा उद्देश आहे. म्हणून जेव्हा तुम्ही या रेकीच्या सेशनला आला आहात तर पूर्ण फायदा करून घ्या, राईट? ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहे, ज्या गोष्टींसाठी तुम्ही आला आहात, त्या गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे, फायदा करून घ्यायचा आहे. येस मनीषा मॅडम, थँक्यू. येस, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. नवीन जॉईन झाल्यांचं प्रत्येकाचं इथे खूप खूप स्वागत. येस, सुरू करूया. येस, आज मी अनुजा. माझं इंट्रोडक्शन देणं महत्वाचं समजत नाही कारण आपला वेळ जाईल. पुढे आपण बोलणारच आहोत. 10 दिवस आपण या सेशनमध्ये एकमेकांसोबतच आहोत. येस, सुरू करूया. तर सुरू करताना आपल्याला बघायचं आहे की प्रत्येकाला काय आहे, काहीतरी लेवलवरती सफरिंग आहे. 3 प्रकारच्या लेवलचे सफरिंग असतात. एक तर कोणीतरी हेल्थ प्रॉब्लेम मध्ये आहे, एक तर रिलेशनशिपचे इश्यू असतात. बरोबर? मी अनम्यूट करते तुम्हाला, तुम्ही म्हणजे उत्तर देऊ शकाल की याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम्स असतात का. एक तर हेल्थचा प्रॉब्लेम असतो, एक तर रिलेशनशिपचा प्रॉब्लेम असतो, किंवा पैशाचा प्रॉब्लेम. बरोबर? किंवा करिअर मध्ये काहीतरी सफरिंग. राईट ऑर रॉंग? येस मॅम. येस. राईट याच्या मॅम. व्यतिरिक्त प्रत्येकाला येस काही मॅम. प्रॉब्लेम नाही का होतं? येस मॅम. याच प्रॉब्लेम मध्ये आपण प्रत्येक जण अडकलोय. मी पण अडकली होती बऱ्याच वर्षांपूर्वी. प्रत्येक जण काय आहे, या सगळ्या सफरिंगमुळे आपल्याला काय होतं, पुढे जायला मदत मिळत नाही. राईट? होतं की नाही? ह्या कुठेतरी आपण स्टक झालेलो असतो, कुठेतरी असं वाटतं की काहीतरी गडबड होते आहे, आणि तेव्हा मग आपल्याला कुठेतरी एक आशेचा किरण मिळतो, आणि हा आशेचा किरण आपल्याला रेकी देते. कोण देते? रेखीव एनर्जी देते. ह्या ऊर्जा आपल्याला त्या आशेचा असा किरण देतो की या आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे काही सफरिंग आहे, त्या सफरिंग मधनं आपल्याला बाहेर काढण्यासाठी मदत करतात. येस, व्हेरी गुड. येस.
या सगळ्या सफरिंगचा आज आपल्याला विचार करायचा आहे. मॅडम, पहिल्याच दिवशी माझ्या दुःखाचा, माझ्या प्रॉब्लेम्सचा विचार करून राहिले. मी इथे आनंदासाठी आली आहे. तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा शिकवणार होत्या. मग मला काही शिकायचं असेल तर मला काहीतरी आतमध्ये खाली व्हायला पाहिजे की नाही? माझ्यामध्ये जर निगेटिव्हिटी आहे आणि मला जर निगेटिव्हिटी सोबत जर मी एक गढूळ पाण्याचा ग्लास आपण पकडला, गढूळ पाण्यामध्ये कितीही चांगलं पाणी टाकलं तर ते कसं होईल? गडूळ. गढूळ होईल. बरोबर? त्यात फायदा होणार आहे का? नाही. मग पहिल्यांदा त्या पाण्याला काय करावं लागेल? आपल्याला चाळून घ्यावं साप. लागेल, साफ करावं लागेल, फिल्टर करावं लागेल. राईट? काय करते आहे, तुम्हाला प्रत्येकाला एक शक्य असेल तर कॅमेरे ऑन करून बसा प्रत्येकाने. हा, आज आपल्याला काय करायचंय, कॅमेरे ऑन केलं की इंटरॅक्शन होतं. राईट? आणि आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सगळ्यांनी नोटबुक आणि पेन घेऊन बसले आहात? सगळ्यांसोबत येस मॅम. आपल्यासोबत नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे. हो. हे लाईव्ह सेशन आहे, इंटरॅक्टिव्ह सेशन राहणार आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड सेशन आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, प्रत्येक गोष्ट ऍक्टिव्हली करायचंय, इन्व्हॉल्व्ह होऊन करायचंय, जेणेकरून मला आज या 10 दिवसांमध्ये मी तुम्हाला चॅलेंज देते की आज तुम्ही ज्या लेवलला आहात ना, त्या 10 दिवसाचा आपल्याला सेल्फी चॅलेंज घ्यायचं की 10 दिवसात मी कशी परिवर्तित झाली. इथे मी माझ्या कुठल्याही आधीच्या स्टुडंटचा त्यांना बोलवून इथे तुम्हाला फीडबॅक शेअर करणार नाही, कारण मला असं वाटतं की या फीडबॅक शेअर करण्यापेक्षा तुम्ही अनुभव घ्यावा. तुम्ही पर्सनली या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन प्रत्येक गोष्टीला काय करायचं आहे, फील करायचंय, प्रत्येक गोष्ट शिकायची आहे, प्रत्येक ऍक्टिव्हिटी करायची. राईट? माझा उद्देश काय आहे, ह्या गोष्टी प्रत्येकाने करायला पाहिजे. एखादा फीडबॅक घेईल आणि मग तुम्ही मोटिवेट व्हाल नाही. आपल्याला काय करायचं, सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे. मला माझ्या लाईफमध्ये प्रगती पाहिजे, ही माझी पहिली स्टेप असली पाहिजे. राईट? कळतंय? हो. का महत्वाचं इंटरॅक्शन? जेणेकरून माझीच मला ग्रोथ करायची. कळतंय? हो मॅम. रेडी आहात येस का तुम्ही मॅम. सगळे? सगळे रेडी आहात का? येस मॅम. रेडी इन द चॅट बॉक्स. सगळ्यांनी रेडी टाईप, चॅट बॉक्स मध्ये रेडी टाईप करा. शिल्पा मॅम कॅमेरा ऑन करा. राखी जाधव मॅम रेडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझा कॅमेरा खराब आहे. ओके, ज्यांचं शक्य आहे त्यांनी करायचंय. प्रत्येकाने आपला कॅमेरा ऑन करायचा आहे. माधवी मॅम, शिल्पा मॅम, राखी मॅम. ओके, येस, व्हेरी गुड. सगळ्यांना आपल्या लाईफमध्ये काय पाहिजे, ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे आहे. ज्यांनी टाईप केलं त्यांना पाहिजे, मी असं समजेल. ज्यांना आपल्याला लाईफमध्ये, ज्यांनी टाईप केलं त्यांना आपल्या लाईफमध्ये काय पाहिजे, बदल पाहिजे आहे. राईट? मला पण पाहिजे. पाहिजेत की नाही? हा, हो, ज्यांना पाहिजे ना. टाईप नाही करतायत त्यांनी थंब दाखवा की मॅडम मला पाहिजे. मला ज्या प्रॉब्लेम मध्ये मी आज स्टक झाली आहे तिथून बाहेर निघायचं आहे मॅडम. पाहिजे आहात पाहिजे ना? मॅडम. पाहिजे प्रत्येकाला पाहिजे. कसं पाहिजे, सुख समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे चांगलं, हो मॅम. ऐश्वर्य पण पाहिजे, हो मॅम. हो अर्थात. दीर्घायुष्य पाहिजे. म्हणजेच काय. पाहिजेच ना. आपल्याला लाईफ पण चांगली पाहिजे. प्रत्येक लेवलला आपण काय पाहिजे, जर या एकाही आपल्याला पंचसूत्री जीवन जगायचं. काय जीवन जगायचं, आज मी तुम्हाला एक मूलमंत्र देते की आपल्याला पंचसूत्री जीवन जगायचंय. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. काय पाहिजे आपल्याला प्रत्येकाला? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. राईट? की मला एकटीलाच पाहिजे का? नाही, सगळ्यांना पाहिजे. सगळ्यांना पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस मॅम. चला, मग आज असे हात करा. सगळ्यांनी आपले हात असे करा. डोळे बंद करा. डोळे बंद करा. सगळ्यांनी फील करा एनर्जीला. डोळे बंद करायचे प्रत्येकाने. उज्ज्वला मॅडम हात ओपन करा दोन्ही. काहीच नाही करायचे आपल्याला, माझ्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करा. दोन्ही हात असे ओपन करा. येस, व्हेरी गुड. डोळे बंद करायचे आहेत. म्हणा, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. म्हणा, मस्त हो, मस्त हो, जबरदस्त. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ. मस्त हो, तंदुरुस्त हो, मैं जबरदस्त. स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हो, मस्त हो,
तंदुरुस्त हो, जबरदस्त हो. आता आपल्या हृदयावरती हात ठेवा खूप प्रेमाने. दोन्ही हात आपल्या हृदयावरती ठेवायचे आणि म्हणायचे, थँक्यू सो मच गॉड थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड थँक्यू Thank you सो मच so much, God. गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. फॉर For गिव्हिंग मी giving एव्हरीथिंग आय वॉन्ट. me. कसं वाटतंय? छान. आणि हेच आपल्याला काय करायची, डेली जर ज्यांना पंचसूत्री जीवनात काम करायचं आहे त्यांनी आपल्याला सकाळी उठल्यानंतर याच पद्धतीने अफर्मेशन द्यायचं. सुरुवात कशी करायची? उठल्यानंतर मी या दोन्ही हाताला आणि माझ्या पूर्ण बॉडी भोवती जी असणारी एनर्जी ती फील करणार, डोळे बंद करणार आणि माझ्या हातांमध्ये जी एनर्जी येते ती फील करायची आहे. संपूर्ण एनर्जी येते ती फील करतोय आपण आणि आपल्याला संपूर्णतः पॉझिटिव्ह अफर्मेशननी सुरुवात करायची. कळालं? काय करायचं? ज्यांना पंचसूत्री जीवन जगायचंय, या 5 जीवन ज्यांना पाहिजे, दीर्घायुष्य पाहिजे, आनंद पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे आहे, तर यांनी काय करायचंय? उठल्यानंतर या पद्धतीने आपला दिवस सुरू करायचंय. तयार आहात तुम्ही? समजलं काय करायचंय? आणि आजपासून एक सेल्फी चॅलेंज घ्यायचं. काय करायचं? आजचा फोटो काढायचा आणि 10 दिवसानंतर तुम्ही हे अफर्मेशन दिल्यानंतर तुमचा स्वतःचा फोटो काढायचा. काय करायचंय? 10 दिवसानंतर आपला फोटो काढायचाय की ह्या सेशन नंतर परिवर्तन झालेलं आहे. कळालं? पहिला टास्क समजलाय तुम्हाला? येस. नक्की. आता आपल्याला काय करायचंय? डोळे बंद करायचे. सगळ्यांनी नोटबुक आणि पेन घेऊन बसले आहात? येस मॅम. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नोटबुक पेन सोबत ठेवायचे, डोळे बंद करायचे आपल्याला. जे बाहेर असतील त्यांनी करायचं नाही हा मेडिटेशन. जे ट्रॅव्हलिंग मध्ये असतील, बाहेर असतील, ऑफिसमध्ये असतील, त्यांनी हा आपला संध्याकाळची जी बॅच असते 7:30 वाजता आपली जी बॅच होणार आहे ती बॅच रिपीट जॉईन करू शकता. ज्यांना ऑफिसमधनं शक्य होत नसेल त्यांनी संध्याकाळची बॅच जॉईन करा. लाईव्ह सेशन अटेंड केल्यानंतर आपल्याला त्याचा इफेक्ट जाणवतो. येस, डोळे बंद करायचे आहे. प्रत्येकाला आनंद पाहिजे की नाही? प्रत्येक डोळे बंद करा, संपूर्णतः डोळे बंद. शांत बसायचंय, काहीच घाई करायची नाही, काही गडबड नाही आपल्याला. डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या लाईफच्या प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला आठवायचंय, प्रत्येक दुःखाला आठवायचंय, प्रत्येक सफरिंगला आठवायचंय. आपण डोळे बंद करतो आहे. संपूर्ण लक्ष आपल्या विचारांकडे द्यायचंय. संपूर्ण लक्ष आपल्या विचारांकडे आहे आपलं. जो काही त्रास आपण आजपर्यंत भोगलाय, जे काही दुःख आपण आजपर्यंत सहन केलेलं आहे, त्या प्रत्येकाचा आपण विचार करतोय. किंवा आताही माझ्या ज्या पद्धतीने शारीरिक वेदना असतील, मानसिक वेदना असतील, भावनिक काही वेदना असतील, त्या प्रत्येकाचा आपण विचार करतोय. संपूर्ण लक्ष आपल्याला विचारांकडे केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष विचारांकडे केंद्रित करतोय आपण. ज्या काही वेदना असतील, जी काही भावनिक घालमेल झाली असेल, जो काही गुंता असेल, जे काही सफरिंग असेल शारीरिकरित्या, मानसिकरित्या, जे काही रिलेशनशिप मध्ये काही इश्यू असतील, ते सगळे रिलेशनशिपचे इश्यू आपल्याला आठवायचे आहे. प्रत्येक सफरिंग वरती आपण फोकस करतोय.
जो काही आपल्या मनातला त्रास असेल, ज्या काही वेदना असतील, त्या प्रत्येक वेदनेला आपण डोळ्याच्या समोर आणतोय. प्रत्येक वेदनेचा आपण विचार करतो आहे, प्रत्येक वेदनेला आपण समोर आणतोय. संपूर्ण लक्ष विचारांकडे. संपूर्ण लक्ष विचारांकडे. जे काही सफरिंग आहे त्या सगळ्या सफरिंगला मी आठवत आहे. जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही मला जिथे स्टक झाली आहे, मी ज्या विचारांमुळे, ज्या सगळ्या घटनांमुळे मी जिथे अडकलेली आहे, माझ्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, कुठल्याही आर्थिक त्रासामुळे अडकलेली आहे, त्या सगळ्या मी त्रासाचा विचार करत आहे. नाउ ओपन युअर आईज. डोळे उघडायचे आपल्याला. या सगळ्या त्रासासोबतच डोळे उघडायचे आपल्याला. आणि जो जो आपल्याला त्रास जाणवलाय तो राईट डाऊन आपल्या नोटबुकवर लिहायचंय. सगळे विचार आतापर्यंत ज्या ज्या घटना आठवलेल्या आहेत त्या सगळ्या नोटबुकवर लिहायचे. फास्ट फास्ट जे जे विचार आले ते सगळे लिहायचे. ज्या घटना आठवल्यात त्या सगळ्या लिहून काढायचे. येस, व्हेरी गुड महादेव सर, वेलकम आणि नमस्कार तुम्हाला. सगळ्या घटना लिहा आता आपल्याला. सगळ्यांनी लिहायचे आहे. कॅमेरे ऑन करून बसा. आपण लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये आहात. नवीन फॅमिली मिळते आपल्याला, छान नवीन फ्रेंड्स मिळणार आहे. प्रत्येकाने आपल्याला फोकस करून सगळ्या घटना लिहायच्या आहेत. ज्या ज्या घटना, जे काही सफरिंग तुम्ही आजपर्यंत अनुभवत आहात, आता तुम्ही लाईफमध्ये कुठल्याही भावनिक, आर्थिक, आध्यात्मिक कुठल्याही सिच्युएशन मध्ये अडकला आहात, कुठेही तुम्ही स्टक झाला आहात, ज्या काही लाईफच्या सफरिंग असेल, रिलेशनशिपचे इश्यू असतील, ते सगळे आपल्याला लिहून काढायचे आहेत. हेल्थचे काही इश्यू असतील ते सगळे लिहायचे आहेत आपल्याला. विचार करायचा की आजपर्यंत मी कुठल्या त्रासामध्ये अडकलेलो आहे, मला काय त्रास आहे, मला कुठल्या गोष्टीचं दुःख होत आहे, मी कुठे स्टक झालेलो आहोत, कुठे काय अडकलेली आहे, कुठे मला पुढे जायची गरज वाटते आहे, कोणती गोष्ट आहे ज्यानी मी त्रासलेलो आहोत. हा सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारकाईने विचार करून लिहायचा आहे. कुठल्या रिलेशनशिप पासून प्रॉब्लेम असेल तर त्या रिलेशनशिप मध्ये काय इश्यू झालेत, का झालेत, ते प्रत्येक गोष्ट आपल्याला नोट डाऊन करायची.
व्हेरी गुड. ज्यांचे कंप्लीट झालं की त्यांनी चॅटबॉक्स मध्ये डन टाकाल. व्हेरी गुड. गणेश सर, व्हेरी गुड. सगळ्यांना लिहायचे, आपल्या लाईफचे सफरिंग लिहायचे. ज्यांना ज्यांना या पंचसूत्री आयुष्य पाहिजे आहे, पंचसूत्री आयुष्य आपल्याला जगायचं आहे, त्यांनी त्यांनी प्रत्येकाने आपले सफरिंग लिहायचे आहे. झालं? सुरू आहे अजून? ओके. झालं सगळ्यांचं? येस मॅम. हा. कोण राहिलंय? अजून सुरू आहे? महादेव सर, झालं तुमचं? झालं? येस. सोनाली मॅम? येस. आता आपल्याला ज्या कागदावरती लिहिलंय ना आपण, ज्या वहीवरती लिहिलंय तो कागद आपल्याला काय करायचं? फाडायचंय. तो कागद फाडा. आणि त्या कागदाचे आपल्याला बारीक जितके तुकडे करता येत असतील तितके सगळे तुकडे करायचे. कागद फाडायचा. बारीक फाडून द्यायचं. जितके तुकडे करता येत असतील तुम्हाला प्रत्येक कागदाचे तुकडे करून टाकायचे आहेत. तो कागद आपल्याला काय करायचंय? फाडायचा आहे. आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सलग 21 दिवस करायची आहे. किती दिवस करायचे? 21 दिवस. आपल्याला रोज रात्री किंवा तुम्हाला दिवसातून केव्हा वेळ मिळतो तेव्हा आपले जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते प्रत्येक निगेटिव्ह थॉटचा विचार करून प्रत्येक निगेटिव्ह थॉट आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला वहीवरती लिहून काढायचे आणि ते फाडून टाकायचे. झोपण्या अगोदर त्याला काय करायचं आहे? जाळून टाकायचं. आता फाडले आहेत, आता जाळू नका. जेव्हा तुम्ही आता परत उद्या लिहाल तेव्हा ते झोपायच्या अगोदर, रात्री झोपायच्या अगोदर जाळून टाकायचे. कळतंय? त्याचं बेनिफिट काय मिळणार आहे? जेव्हा आपण निगेटिव्ह थॉट, आपण काय करतोय? आपल्या बॉडीची, आपल्या विचारांची, आपल्या सगळ्या शरीराच्या भोवती असणाऱ्या निगेटिव्हिटीची क्लिन्झिंग करत आहोत. काय करत आहोत? क्लिन्झिंग करत आहोत. आपण आंघोळ घालतोय स्वतःला. पॉझिटिव्हिटीनी आपल्याला काय करायचं आहे? नाहून निघायचं आहे. ज्या गोष्टी आपण पंचसूत्री जीवन जगायचं आहे, तर हे पंचसूत्री जीवन जगताना मला माझ्या नको असलेल्या गोष्टी काय कराव्या लागतील? लाईफ मधून डिलीट कराव्या लागतील. बरोबर? येस. हो की नाही? मला नको असलेल्या गोष्टी जेव्हा मी डिलीट करेल तेव्हा मला पाहिजे असणाऱ्या गोष्टी मिळतील. हो. बरोबर? त्यामुळे काय करायचं? ही ऍक्टिव्हिटी आपल्याला सलग 21 दिवस करायची आहे. येस, 100%. व्हेरी गुड. आपल्याला काय करायचं? ही सलग 21 दिवस ऍक्टिव्हिटी करायची आहे. रोज आपल्याला थॉट्स लिहायचे, जे निगेटिव्ह विचार आहेत, जे सगळ्या घटना घडल्या आहेत त्या 21 दिवस लिहायच्या आणि रात्री झोपण्याच्या अगोदर जाळून टाकायच्या. यांनी काय होतं? 3 वेळा आपण त्या गोष्टीचा विचार करतो. म्हणजे आपण विचारात आणलं, आपण लिहिलं आणि लिहिल्यानंतर आपण एकदा त्याला नजरेखालून घालतो, त्यावेळेला ती 3 वेळा प्रोसेस होते. म्हणून आपल्याला 3 वेळा थॉट हा जनरेट होतोय, ह्या गोष्टी मला आयुष्यात नको आहे. काय थॉट जनरेट केलाय आपण स्वतःसाठी? मला माझ्या आयुष्यात नकारात्मकता नको आहे, नको आहे. दुःख नको आहे, नको सफरिंग नको नको आहे. नको आहे ना? प्रत्येकाला आनंदी जीवन पाहिजे, हो मॅम. प्रत्येकाला समाधान पाहिजे, प्रत्येकाला सुख पाहिजे, निरोगी आयुष्य पाहिजे, ऐश्वर्य पण पाहिजे.
मग ज्यांना ज्यांना पाहिजे ते लोक काय करतील, ही ऍक्टिव्हिटी करणार. कळतंय? येस, ज्यांना पाहिजे ते लोक करतील. मी कोणाला कंपल्सरी करत नाही, पण ज्यांना आपल्या लाईफमध्ये प्रगती करायची आहे, ज्यांना या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, ते लोक ही ऍक्टिव्हिटी करणार आहेत. कळलं? येस. आता ते कागद फाडला प्रत्येकाने. हो मॅम. हा, आता मला सांगा, अ, आपल्याला आपल्याला कोणी आपलं कौतुक केलं तर आवडतं का? हो. कोणाला आवडतं आपलं कौतुक केलेलं? आवडतं प्रत्येकाला, बरोबर आवडतं ना. आणि कोणी आपल्याला चुका दाखवल्या तर कसं वाटतं? राग येते. राग येतो ना. राग येतो, मला पण येतो, आणि आधी भरपूर यायचा. राग येतो, प्रत्येकाला राग येतो. किती छोट्या थोड्या मोठ्या छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो. कधी मोठ्या प्रमाणात राग येतो, कधी आपण राग रिॲक्ट करतो, कधी ओरडतो. राग वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या रागावरती काय करत असतो, त्या भावना व्यक्त करत असतो. येतो ना प्रत्येकाला राग. कौतुक केलं तर आनंद वाटतो, समाधान वाटतं. आणि जेव्हा आपल्याला आपल्या कोणी उणिवा दाखवल्या, चुका दाखवल्या, तर काय वाटतं? राग येतो, वैताग येतो, समोरच्याशी बोलायची इच्छा होत नाही. होते का? माझी तर नव्हती होत. ज्यांनी मला काहीतरी सांगितलं चांगलं, त्यांच्याबद्दल मला काय वाटायचं की नाही, ही गोष्ट माझ्या आयुष्यात निगेटिव्ह आहे, हे लोक माझ्या आयुष्यात नको आहे, अशी भावना निर्माण होते का? हो मॅम. मला माझ्या रागावरती काय करायचं आहे, नियंत्रण कसं करायचं. जेव्हा मी माझ्या रागावर नियंत्रण करणं शिकेल, तेव्हा काय होईल, माझी प्रगती होणार. हो. राईट? मग करायचंय का तुम्हाला रागावरती नियंत्रण? हो मॅम. राग येणाऱ्या अशा लोक लिहा, अशा राग येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लिहायचं आहे ज्यांचा तुम्हाला प्रचंड राग येतो. प्रत्येकाच्या नावं लिहायचे. कितीही लिस्ट असू द्या, 100 असू द्यात, 20 असू द्या, कोणाचे 15 असू द्यात, राग लिहायचा. कुठल्या नवऱ्याचा असू द्या, बायकोचा असू द्या, मुलांचा असू द्या, प्रत्येकाचा ज्याचा ज्याचा आपल्याला राग येतोय, त्या प्रत्येकाचे आपण काय लिहिणार आहे, नावं लिहिणार. येतो ना राग? हो मॅम. हा, येतो तर लिहायचेत म्हणावं. आपल्याला प्रगती करायची आहे की नाही लाईफ मध्ये? हो. मग मला माझ्यासाठी काहीतरी स्टेप उचलाव्या लागतील, मला या ऍक्टिव्हिटी कराव्या लागतील. मनीषा मॅडम लिहा. तुम्हाला राग येत नाही का? येते मॅडम. लिहा की मग. मुलगी आहे ना. पनू मॅडम लिहा, अश्विनी मॅडम. सगळ्यांनी येस मॅम. आपल्याला ज्या ज्या लोकांचा राग येतो, त्या प्रत्येकाचे नावं लिहायचे. ज्यांचा चेहरा बघितला की आपली तळपायाची आग मस्तकात जाते असं म्हणतात. ज्यांचे नको नकोशे वाटतात, त्या प्रत्येकाचा आपल्याला काय करायचं आहे, नावं लिहायची आहेत. प्रत्येकाचे नावं लिहायचे, ज्यांचा ज्यांचा राग येतो, जे लोक आपल्याला नकोशे आहेत, त्या प्रत्येकाचे आपल्याला नावं लिहायचे आहेत. ज्या लोकांनी आपल्याला फसवलं असेल, त्या फसवणुकीमुळे राग येत असेल, ज्या लोकांनी आपल्याला दुःख दिलं असेल, त्या दुःखामुळे लागत असेल, ज्या लोकांनी आपल्याला सोडून गेले असतील, त्या प्रत्येकाला आपल्याला काय होतं, राग येतो ना त्या गोष्टीचा. आपल्याला वाईट परिस्थितीत हे सोडून गेले, त्यांची आपल्याला नावं लिहायची आहेत. ती लिस्ट कितीही मोठी असली तरी आपल्याला वेळ द्यायचा आहे की आज मी माझ्या विचारांवरती लक्ष केंद्रित करून त्या प्रत्येकाचे नावं लिहिते आहे.
कोणाला सासूचा राग येत असेल, कोणाला सुनेचा राग येत असेल, कोणाला सासऱ्यांचा येत असेल, नवऱ्याचा येत असेल, कोणाला भावाचा राग येत असेल, कोणाला बहिणीचा येत असेल, त्या प्रत्येकाचे नावं लिहायचे. मुलांचा येत असेल, मुलं ऐकत नाही, हा सगळ्यांचा प्रॉब्लेम झालाय आता. उज्ज्वला मॅडमची लिस्ट झाली का उज्ज्वला मॅम? अनम्यूट करा. तिथे बटन असतं, अनम्यूट करा. हा अनम्यूट. हा बोला, किती लिस्ट मध्ये नाव आहेत? मॅडम 4. 4च आहे. व्हेरी गुड. मला बोलण्याचा राग येतो, बाकी काय त्या गोष्टी. कशाचा राग येतो? बोलण्याचा कधी कधी खोटं असे बोल बोलून जातात ना, त्याच्यामुळे राग. राग येतो. ओके. खोटं बोलण्याचा पण राग येतो ना बऱ्याच लोकांना, की आपल्याला कोणी फसवलं, आपल्याशी कोणी खोटं वागलं, त्याचा राग येतो. येतो. येस. सोनाली मॅडमचं झालंय. सोनाली मॅडम अनम्यूट करा. किती आहे तुमच्या लिस्टमध्ये? 13 लोक आहेत. व्हेरी गुड. येस. अजून अजून कोणाला? अश्विनी मॅडमचं पण झालंय. अश्विनी मॅडम. माझे 12 निघालेत मॅम. व्हेरी गुड. मनीषा मॅडम. माझे 18. 18. अजून? हर्षदा मॅडम. 18. 18. अजून कोण सांगणार? जो आम्ही सांगा सांगा, लपायचं नाही, आपल्याला सांगायचंय. 18. माझ्याकडे एकच आहे. हा, तुमचं नाव काय मॅडम? कोणाचं? माझं नाव गीतांजली. हा, गीतांजली मॅम. 18. तुमचे किती? 18 आहे. 9. 9 जण आहे. ओके. 11. 11. रुचिका मॅडमची हा बोला 9. रुचिका मॅडम. 9. 9. अजून कोणाला सांगायचंय? माझे एकच निघालं. किती आहेत? अगं मॅम एकच निघालं. राखी बोलते मी. अरे वा, व्हेरी गुड. अजून? अजून नाहीये. बस एवढेच आहेत. 18. मॅक्झिमम लिमिट महादेव सरांचे किती होते? 11. आज आपल्याला माझे काय 18. करायचंय, मला विचार करायला मी तुम्हाला एक फक्त थॉट देते. हे लोक तुमच्यापेक्षा बेटर पोझिशन मध्ये आहे का? काही आहेत. आहेत की तुम्ही त्यांच्यापेक्षा बेटर पोझिशन मध्ये आहात? हे बेटर ते बेटर पोझिशन मध्ये नाहीत. आहेत की नाही आहेत? नाहीत. नाही आहेत. बर, नाही आहेत. एक तर तुमची पुण्याई जास्त आहे, आणि जर म्हणजेच काय, त्यांचं एक तर पाप जास्त असेल. त्यांनी काहीतरी असे कर्म केलेले असतील जे कर्म त्यांच्यावरती केलेत, म्हणून तुम्हाला त्यांचा राग येतोय. पण तुम्हाला त्या पोझिशन मध्ये जायचं आहे का, ज्या वाईट पोझिशन मध्ये ते लोक आहेत? नाही. कोणाला जायचंय? नाही मॅम. नाही जायचंय. नाही. बरोबर. कोणाला आपल्याला डाऊन जायचंय का? नाही. मग आजच काय करायचंय, या लोकांना आपल्या लाईफ मधनं काय करायचंय? न्यूट्रल व्हायचंय. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये जर फॅमिली मेंबर्स असतील तरी काय भाव आणायचा आपल्याला? मी त्यांचा रागही करणार नाही, त्यांच्यावर प्रेम कुठल्याही लोकांचा, ज्या लोकांचं ज्यांची 20 लिस्ट आहे, 18 आहे, 11 आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला न्यूट्रल भाव का आणायचा मी सांगते. तुम्ही ज्या लोकांचे नावं लिहिले, एक तर ते तुमच्यापेक्षा बेटर पोझिशन मध्ये असतील, एक तर ते तुमच्यापेक्षा डाऊन पोझिशन मध्ये असतील. 2 सिच्युएशन घडू शकतात. काय सांगते मी? 2 सिच्युएशन घडू शकतात. एक तर बेटर राहतील, एक तर डाऊन येतील. त्यांच्या कर्मानुसार त्यांना रिझल्ट मिळणार आहे. मग तुम्हाला कुठे पोचायचंय? तुम्हाला डाऊन यायचंय का प्रत्येकाला? की या पोझिशन, आज ज्या सिच्युएशन मध्ये आपण आहात, ज्या पोझिशन मध्ये आपण आहात, तिथून अप करायचंय, तिथून प्रगती करायची आहे ना? प्रत्येकाला आपल्याला या पंचसूत्री जीवन पाहिजे आहे. मग मला काय करायचं आहे, या लोकांना माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी मी न्यूट्रल भाव धारण करणार. काय करायचं आहे? न्यूट्रल भाव एकदम येणार आहे का? नाही येणार. आत्ताच्या आत्ता मी ठरवलं आणि ती घटना डिलीट केली, होईल? नाही. आत्ताच्या आत्ता मी असं ठरवलं, त्यांनी केलेला अपमान मी विसरेल?
नाही विसरणार. वर्षानुवर्ष जातात, माणूस त्या गोष्टीमध्ये स्टक झालेला असतो. पण आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचा आहे, आपल्याला त्या गोष्टीचा विचार करणं भाग करायचंय. मी त्या गोष्टीच्या सिच्युएशन मध्ये जाऊन तिथून स्वतःला बाहेर काढायचंय. का काढायचं आहे? कारण एक तर ते माझ्यापेक्षा बेटर लाईफ जगता आहे आणि मी त्यांच्या विचारांमध्ये अजूनही अडकलेली आहे. Yes. त्यांनी मूव्ह ऑन केलंय, ते पुढे गेले आहेत. किंवा एक तर ते माझ्या पाठीमागे आहे आणि त्या निगेटिव्हिटीमुळे मी आजही त्यांच्याच मध्ये अडकलेली, मी त्यांच्याच मध्ये अडकलेलो आहे. ज्या लोकांचा आपल्याला राग येतो त्यांची एनर्जी आपल्या आजूबाजूला राहणार, तेच लोक आपल्या आजूबाजूला राहणार, राईट? ज्या लोकांचा राग येतो आहे आपल्याला, सतत सतत आपण त्याच गोष्टीचा विचार करतो की नाही? Yes. करतो ना? की प्रॅक्टिकली असं होतं की ज्या लोकांचा राग येत नाही आपण त्यांचा विचारच करत नाही? Correct. करत नाही का? की करतो आपण? मॅक्झिमम टाइम आपण ह्या करतो. लोकांचा राग, ज्या लोकांचा राग येतो त्याच लोकांचा आपण काय करत असतो? विचार करत असतो. आपल्या संपूर्ण शरीराची एनर्जी आपण त्याच लोकांभोवती केंद्रित करतो ज्या लोकांचा आपल्याला राग येतो. कधी विचार केला या गोष्टीचा? कधी विचार केला का आपण म्हणतो आपल्याला राग येतो, सहज म्हणून जातो की ह्या व्यक्तीचा राग येतो, Yes. आणि तुमच्या शरीराची संपूर्ण एनर्जी ते लोक खेचत आहे. Correct. तुमच्या शरीराची संपूर्ण एनर्जी तिकडे जाते ज्या लोकांचा तुम्हाला राग येते. राग येतो. मग पाहिजेत का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी? No. नाही काय ना? नको. आपल्याला काय करायचं आहे, मी याच्यामध्ये तुमचं सुंदर मेडिटेशन घेणार आहे उद्या, जेणेकरून तुम्ही या गोष्टीबद्दल न्यूट्रल भाव बाळगणार. Yes. आज मला तुम्हाला सांगायचा उद्देश एवढूचाच होता की तुमची एनर्जी कुठे जाते आहे हे बघणं महत्वाचं. आपली एनर्जी कुठे जाते का महत्वाचं आहे? कारण मी ज्या ठिकाणी माझी एनर्जी देणार तिथे माझं काय होईल? लक्ष जाईल. Correct. माझं संपूर्ण फोकस कुठे जाणार? माझ्या निगेटिव्ह गोष्टीकडे जाते, त्या रागाकडे जाते आहे. म्हणून प्रत्येकाची लिस्ट वाढली. Correct. लिस्ट वाढायचं. जर माझं लक्ष आता कोणाचं, एखाद्या मॅडमचं लक्ष 3 ते 4 पीपल होते, त्यांच्या कोणाकडे एकच होतं, कोणाकडे 2 होते, कोणाकडे 3 होते, 4 होते. यांचं लक्ष कदाचित दुसऱ्या शिफ्ट आहे. त्यांचं शिफ्टिंग कुठेतरी फॅमिली असेल, कुठेतरी हेल्थ असेल, कुठेतरी पैसा कमवणं असेल, कुठेतरी प्रॉब्लेम मधनं बाहेर निघायचं असेल, कुठेतरी प्रगती असेल. ज्यांच्या लाईफमध्ये लिस्ट आपली मोठी होते, 5 पेक्षा वरती जर लिस्ट होत असेल, तर माझा संपूर्ण फोकस कुठे जातोय? निगेटिव्हिटीवर जातोय, त्या लोकांकडे जातोय, त्या घटनांकडे जातोय. कळते की डोक्याच्या वरती विमान गेलं? समजतंय का? हो. नक्की. मग मला काय करायचं आहे? माझा फोकस या लोकांपासून स्वतःकडे आणायचा. आवाज. कुठे आणायचंय? स्वतःकडे. स्वतःकडे. आहात का तुम्ही रेडी? Yes. हा. येस, आपल्याला करायचं. येस, आय एम रेडी. करा. Yes. येस, आय एम रेडी. Yes. येस, आय एम रेडी. Yes. I am येस, आय ready. एम रेडी. Yes, I am येस, आय ready. एम रेडी. Yes. I am ready. येस, Yes. व्हेरी I गुड. am ready. Yes. I am ready. झाला शिफ्ट फोकस. स्वतःला काहीतरी पॉझिटिव्ह वाटतंय आता? Yes. Yes. वाटतंय ना? छान वाटतंय. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी केली आपण. काय केलं? छोटीशी ऍक्टिव्हिटी केली आणि आपला फोकस कुठे शिफ्ट केला? स्वतःवर आलं ना? Yes. स्वतःचा विचार करायला भाग पडलो आपण. Yes. मग आपल्यालाच याच गोष्टीचा काय करायचं? रिमूव्ह करायचं. कारण ज्या गोष्टीकडे तुमचा फोकस जाईल, तुमची एनर्जी तिकडे जाणार आणि तीच गोष्ट ग्रो होणार. आज Yes. तुमची 20 लिस्ट आहे, उद्या 25 होईल, परवा 50 पर्यंत पोहोचेल, तेव्हा तुम्हाला कळणार नाही. आणि मग काय होईल? या लिस्ट मधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात. Correct. Yes. Yes. कळतंय का? सांगायचा उद्देश एवढाच की या लिस्ट मधून मला वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीज मधनं, वेगवेगळे बीपी, शुगर, थायरॉइड, माहितीये हे सगळे रिझन काय आहे? हे कुठून आपल्याला ह्या सगळ्या, एक तर लाईफस्टाईलमुळे आणि एक तर आपल्या बिहेवियर मी या डिसऑर्डर आले. सगळ्या डिसऑर्डर कुठून येत आहे? मला फर्टिलिटीचा जर इश्यू येतोय, मला जर कन्सेप्शनचा इश्यू आहे, मला जर थायरॉइड होतो आहे, मला पीसीओडी आहे, पीसीओएस आहे,
मला बीपी आहे, शुगर डिटेक्ट होत आहे, माझा हार्मोनचं संतुलन राहत नाही, मला डिप्रेशन होत आहे, मला अँझायटी होत आहे, मला पटकन राग येतोय, ह्या सगळ्या गोष्टी कुठून तरी मीच दिलेला आहे. कोण देत आहे? स्वतः. माझी लाईफस्टाईल, माझं डाएट आणि माझे विचार. कोण कोण देत आहे मला सांगा? स्वतःची लाईफस्टाईल, आपलेच विचार आणि आपलं डाएट. डाएट. ह्यानीमुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत आहे. पाहिजे आहेत का तुम्हाला या गोष्टी? नो. नको आहे ना? आजार नको आहे ना आपल्याला प्रत्येकाला? डिसीज फ्री जगायचं आहे. म्हणून काय करायचं आहे, या लोकांना माझ्या लाईफ मधनं कम्प्लिटली फॉरगिव्ह करायचं, रिमूव्ह करायचं, डिलीट करायचं, न्यूट्रल व्हायचं. समजतंय का? का समज, मला म्हणायचं कारण समजलं पाहिजे. एकदम कुठलीही घटना घडली त्याला विसरू शकत नाही. एखादा जर आपल्याला अशा सिच्युएशन मधनं जावं लागलं आहे, त्या घटना आपण वर्षानुवर्ष आपण विसरत नाही. वर्षानुवर्ष केलेला आपला अपमान, आपल्याला दिलेलं दुःख, आपल्याला दिलेल्या वेदना माणूस विसरू शकत नाही. पण विसरायचं का आहे किंवा पुढे कशासाठी जायचंय? विसरणं म्हणजे काय? फॉरगिव्हनेस म्हणजे काय? आपण त्या घटना जशाच्या तशा स्वीकार करून पुढे जाणं. कळतंय? फॉरगिव्ह करणं म्हणजे माफ करणं म्हणा, किंवा ज्या प्रोसेस मधनं मी तुम्हाला जायला सांगत आहे, ती प्रोसेस कशासाठी करायची आहे ते मी माझ्या चांगल्यासाठी करते. मला हे डिसीज नकोय. कोणाला कॅन्सर हवाय का? नकोय. पाहिजे आहेत का? कोणाला तरी कुठेतरी गाठ झालेली आहे शरीरामध्ये आणि ती सफरिंग भोगायची आहे, त्या सगळ्या सिच्युएशन मधनं कोणाला जायचंय का? प्रत्येकाला काय पाहिजे आहे? पंचसूत्री जीवन. म्हणा, तुम्ही स्वतः सोबत ठरवा आज, मला काय पाहिजे? पंचसूत्री जीवन पाहिजे. म्हणा, मला पंचसूत्री जीवन पाहिजे. म्हणा, मला पंचसूत्री जीवन पाहिजे, मला पंचसूत्री जीवन पाहिजे, मला पंचसूत्री जीवन पाहिजे. पाहिजे नक्की? व्हेरी गुड. तर आपल्याला याच्यावरती काम करायला पाहिजे ना. जसा पैसा कमवायचा आहे त्यासाठी आपल्याला काम करावं लागतं, काहीतरी बिझनेस करावा लागतो, कुठेतरी जॉब करावा लागतो, काहीतरी स्किल मिळवावी लागते. मग मला या जीवन जगण्यासाठी काहीतरी गोष्टी आत्मसात करावं लागेल, कुठेतरी वेळ द्यावा लागेल, कुठेतरी स्वतःला स्वतःवरती टाइम इन्व्हेस्ट करावा लागेल. बरोबर? त्याशिवाय गोष्टी मिळणार आहात? नाही मिळतील. बरोबर? रेडी आहात तुम्ही सगळे? मग परत म्हणा, येस आय एम रेडी. Yes, I am ready. 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 Very good. Yes, I am ready. Yes, I am ready. Very good. Let me share the screen. आपण या क्लासमध्ये काय काय शिकणार ते मी तुम्हाला सांगते समजून, की हे का शिकायचं आहे आणि कशासाठी शिकायचंय. आपल्या फाउंडेशनचं नाव आहे सारथी होलिस्टिक फाउंडेशन. यामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझ्याबद्दल जास्त न बोलता आपण पुढे जाऊया, की आपण रेकी लेवल 1 मध्ये ही पूर्ण आपली शोधन क्रिया आहे. स्वतःचा शोध घेणं, मी कुठे आहे, माझे दुःख काय आहे, मला काय पाहिजे आहे, या सगळ्यांचा आपण काय करतो आहे, शोध घेतोय. मग ह्या शोध घेताना मला काय काय शिकायला मिळणार आहे या लेवल 1 मध्ये. आपण स्वतःचा औरा काय आहे, त्या औऱ्याला क्लीन कसं करायचं, औरा म्हणजे काय हे शिकणार आहे. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक एनर्जी कशा वर्क करतात, त्या माझ्यावरती इम्पॅक्ट करतात का, प्रत्येक लोक माझ्यावरती इम्पॅक्ट करतात का, मी लोकांवरती इम्पॅक्ट करतो का, हे शिकणार आहे. रेकी म्हणजे काय, रेकीची ऊर्जा काय असते, रेकी खरंच अस्तित्वात आहे का, रेकी आली तर कुठून आली, रेकी इतिहास काय होता, त्याचे तत्व काय आहे ते शिकणार आहे. रेकी कशा प्रकारे वर्क करते, किंवा रेकी ऊर्जा हे आपण अंधश्रद्धा आहे की खरंच वास्तविक मध्ये याचा फायदा होतो, हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर 7 चक्र जे आपल्या शरीरामध्ये महत्वाचे
एक तसे बघितले तर आपल्याला काय करायचे, 114 चक्र आहेत, ते आपल्या 3 नाडीभोवती असतात. मग त्यामधले आपण मेन जे 7 चक्र आहेत त्या 7 चक्रांचा अभ्यास करणार. त्यानंतर स्वतःचे जे प्रॉब्लेम्स आहे, पहिल्या लेवलमध्ये काय करतो आपण, टच थेरपीने हिलिंग करत असतो. ही पहिली लेवल आपल्याला बेसिक स्वतःचा, आपल्याला साधना, एक प्रकारची स्वतःची क्लिन्झिंग म्हणता येईल, स्वतःचं शोधन, म्हणून त्याला शोधन क्रिया म्हणतात. आणि स्वतःची हिलिंग म्हणजेच काय, आपण या सगळ्या साधनेतून फक्त आणि फक्त पहिल्या लेवलमधनं स्वतःचं क्लिन्झिंग करून टच थेरपीनी स्वतः आणि फॅमिलीसाठी या साधनेचा वापर करू शकतो. आणि काही हिलिंग टेक्निक, एक पॉवरफुल मेडिटेशन या सगळ्या साधनेमध्ये आपलं घेतलं जाणार आहे. कळालं काय काय हा घेणार आहे. त्यानंतर हे सेशन कोणासाठी, बरोबर, आज मी जे घेतलं त्या सेशन कोणाकोणासाठी आहे, तर सेशन या लोकांसाठी आहे ज्यांना प्रत्येक लेवलला आपली ग्रोथ पाहिजे आहे. म्हणजेच काय, माझ्या रिलेशनशिपमध्ये काही इश्यू असतील तर मला तिथे ग्रोथ पाहिजे, मला पर्सनल लेवलला काही इश्यू असतील तिथे ग्रोथ पाहिजे, मला सोशली ग्रोथ पाहिजे, मला आत्मसन्मान भेटत नाही, मला लोकांमध्ये गेल्यानंतर लोक माझ्याकडे चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करत नाही, बरोबर. प्रत्येकाला काय इश्यू झालाय सध्या, रिस्पेक्ट पाहिजे ना, रिस्पेक्ट. 4 लोकांमध्ये गेलं की रिस्पेक्ट पाहिजे, 4 लोक माझ्याशी चांगले बोलले पाहिजे वाटतं, 4 लोकांनी मला मान दिला पाहिजे, 4 लोक माझ्याशी कनेक्ट राहिले पाहिजे. कारण आपण काय आहे, सोशल अॅनिमल आहोत, सामाजिक. आपल्याला लोकांनी भरलेलं पाहिजे. एकुलकुंडा एकटा माणूस जगू शकतो का, नाही जगू शकत. त्यासाठी स्पेशली डिझाईन केलेलं हे सेशन आहे. ज्यांना लाईफमध्ये कुठल्याही प्रकारची ग्रोथ पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे सेशन आहे. आणि जे लोक कमिटमेंट देत आहात की मॅडम मी 10 दिवस हे सेशन करणार, त्यांच्यासाठी माझ्याकडनं गिफ्ट राहणार की, आणि ते त्यांनाच मिळणार आहे ज्यांनी कंटिन्यू 10 दिवस एफर्ट्स टाकून, डेडिकेशन देऊन ते सेशन अटेंड करतील. कळतंय? यस, रेडी आहात? त्यानंतर कोणाला तरी लाईफमध्ये कुठल्याही प्रकारचा पेन असेल, शारीरिक पेन असेल, भावनिक काही पेन असेल, बॉडीमध्ये खूप स्ट्रेस जाणवत असेल, कुठल्या तरी डिप्रेशन मधनं, एन्झायटी मधनं लोक जात असतील, त्या लोकांसाठी हे सेशन डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे, म्हणून इथे दिलेल्या ऍक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. इथे काही आपण बुवाचं कीर्तन करायला आलेलो नाही, कळतंय की, आलो, ऐकलं आणि पाणी वाहतच गेलो, किंवा जाताना जे ऐकलं आहे कीर्तनामध्ये आणि जाताना बाहेर पडल्यानंतर सासू सुनेच्या चुगल्या करायच्या, हे नाही. इथे फक्त मी कोणाचा विचार करणार आहे, स्वतःचा विचार करणार आहे. इथे कोणाचा विचार करणार आहे, माझी एनर्जी इन्क्रीज कशी करणार आहे त्याचा विचार करणार आहे. इथे मी कशाचा विचार करते आहे, माझी प्रगती कशी होईल याचा मी विचार करणार आहे. इथे मी काय विचार करणार आहे, मला काय मिळणार, माझे आनंद कुठे आहेत, माझ्या लाईफचं दुःख कधी कमी होईल याचा मी विचार करणार. कळालं? या सेशन मध्ये 10 दिवसामध्ये आपलं फक्त ज्याला स्वतःचं चांगलं करायचं त्यांनीच लोकांनी हे रेग्युलरली अटेंड करा आणि स्वतःचं चांगलं करून घ्यायच्यासाठी आज एक सेल्फी चॅलेंज घ्या. सेल्फी चॅलेंज म्हणजे आज आपला एक फोटो काढायचा मस्तपैकी रेडी होऊन, आणि मग 21 दिवसाच्या साधनेनंतर आपला एक फोटो काढायचा आणि बदल मला सांगायचा. ठीक आहे, मी स्वतःच, आपल्याला स्वतःची, माझी कॉम्पिटिशन कोणासोबत आहे, स्वतःसोबत. मला आनंद पाहिजे, पहिल्यांदा जर मी आनंदी असेल तर मी समाधानी असेल तर माझं संपूर्ण विश्व समाधानी राहणार. मी जर ऐश्वर्यवान असेल तर मला आजूबाजूलाही काय दिसणार आहे, मी जर आनंदी असणार, मी जर समाधानी असणार, मी जर परमसुख भोगत असेल, मी जर दीर्घायू होत असेल तर फायदा कोणाचा आहे, स्वतःचा. म्हणून हे सेशन त्याच लोकांसाठी डिझाईन केलेलं आहे ज्यांना स्वतःच्या लाईफमध्ये प्रगती पाहिजे आहे, ज्यांना जे आता डिप्रेशन मधून जात आहे, कुठल्या तरी अतिविचार करण्याची सवय आहे, कुठल्याही निगेटिव्ह ऊर्जेने भरले आहात, कुठेतरी खूप भांडणं होत असतील, रिलेशनशिप मध्ये इश्यू असेल,
आई वडिलांचं पटत नसेल, सासू सासऱ्यांसोबत पटत नसेल, कुठलेही प्रॉब्लेम्स असतील त्या लोकांसाठी हे सेशन आहे. आणि ज्यांना स्वतःच्या लाईफमध्ये प्रगती साधायची आहे, ग्रोथ करायची आहे, त्या प्रत्येकासाठी हे सेशन आहे. कळालं काय मिळणार आहे? आणि ज्यांना की आता आहे माझ्याकडे वेळ आणि काहीतरी नवीन शिकायचं आहे, मला माझी अजून ग्रोथ करायची आहे, त्या लोकांसाठी हे सेशन राहणार आहे. थँक्यू ऋतुजा मॅडम. आणि मी तुम्हाला खूप वेलकम करते. आणि शक्य असेल तर आपले कॅमेरे ऑन करून बसत चला. म्हणजे काय होईल, एक तर तुमचे सुंदर चेहरे मला बघायला मिळतील आणि आपलं इंटरॅक्शन वाढेल. इथे आपण एक सुंदर फॅमिली आहोत. आपण इथे कोणीच कोणाला जज करायला बसलो नाही. आपण एकमेकांसाठी खूप चांगले फ्रेंड्स आहोत, एकमेकांसाठी फॅमिली आहोत. कळतंय? आपण एकमेकांना गुण दोष जे असतात आपले त्याच्यासोबत आपला स्वीकार करतो. इथे तुम्हाला कोणीही जज करणार नाही, कोणीही तुमचे उन्हा दुनं काढायला नाही आहेत. इथे उलट आपल्याला काय करायचं, एक कम्युनिटी मिळून, एक ग्रुप मिळून आपल्याला एकमेकांसोबत काय करायची आहे, आपली साधना करायची आहे, एकमेकांसोबत आपली प्रगती साधायची आहे. म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्याच पद्धतीने आपल्याला एक स्टेप पुढे जायची आहे प्रत्येकाचा विकासासाठी. स्वतःच्या विकासासोबत आपण काय करतो आहे, इतरांचा कारण इथे सांगितलं आहे आपले संघ शक्ती कलयुगे. म्हणजे आपण जर एकत्रितरित्या आपण जर एखादी साधना केली, त्याचं काय मिळणार आहे, आपल्याला मल्टिपल फळ मिळणार आहे. म्हणून आपण एक संघटितरित्या हे मी सेशन 10 दिवसाचं एक फ्री ग्रॅटिट्यूड सेशन कंडक्ट करते, ज्याचं शिकवण्याची फी काहीच नसते. मी जे शिकवत आहे, मी जी लाईफस्टाईल तुम्हाला सांगत आहे, तुमच्याकडनं एकही रुपया चार्ज न करता मी तुम्हाला नॉलेज देण्याचा, माझ्याकडे जे काही माझ्या गुरूंनी दिलेलं आहे, जे काही ईश्वर साधनेतून मला मिळालं आहे, ते प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा मी ऑनेस्टली प्रयत्न करते. यासाठी की ह्या ऊर्जा, जेव्हा तुम्ही ऊर्जा आत्मसात कराल किंवा ज्या कोणी प्रगती करायची आहे, या प्रत्येकाचे दुःख काय होतील, दूर होतील. कुठेतरी या ऊर्जा कुणीतरी वाट बघत आहे, त्याच्यापर्यंत गरजूपर्यंत पोहोचतील. हाच माझा एक छोटासा उद्देश आहे. थँक्यू सगळ्यांना. ज्यांना झालं नाही त्यांना आपल्यासाठी सांगितलं आहे की या सेशनची आपण संध्याकाळी सेम जे जॉब करणारे लोक असतात त्यांच्यासाठी सेम रिपीट बॅच असते 7:30 वाजता. तुम्हाला रिपीट करायचं असेल तेव्हा तुम्ही जॉईन करू शकतात, काहीच हरकत नाही. तुम्ही माझ्या मल्टिपल बॅच जॉईन करू शकता, वेलकम आहे. त्याही फ्री, काहीच तुम्हाला चार्ज द्यायचे नाही. तुम्हाला जितक्या वेळा वाटलं की मी या बॅच जॉईन कराव्या, तुम्ही करू शकता. वेलकम, तुमचं स्वागतच राहील. आणि पुढे आपल्याला हे बघायचं आहे की हे साधना करताना मला काय करायचंय, इथे डेडिकेशन देऊन काम करायचंय. डेडिकेशन म्हणजे काय, आपल्याला जे काही मला काय करायचंय, तुमचे जे श्वासांची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. प्रत्येकाला आपण जे शिकतो आहे, जी प्रगती साधायची आहे, तिथे मला तुमच्या वेळेची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. तुम्ही 1 तास देता आहात, ती 1 तास ऍक्टिव्हिटी करणं महत्वाचं आहे. कळतंय? 1 तासात तुम्ही दिवसभरात जे सांगितलं आहे ते करणं महत्वाचं. कळतंय का? तेव्हा रिझल्ट मिळतील की नाही, की आपण मुलांना सांगतो अभ्यास कर रे बाळा, अभ्यास कर रे बाळा, अभ्यास कर रे बाळा, आणि नंतर मार्कशीट आल्यानंतर काय म्हणतो, तू अजून चांगला अभ्यास केला असता तर रिझल्ट आले असते. बरोबर? पण तो करतोय का ऍक्च्युली? तुम्ही अभ्यासाला बसवत आहात, मी एक बसवण्याचं काम करते आहे, पण तो करणं महत्वाचं आहे की नाही. त्यांनी जर त्या प्रोसेस मधून स्वतःला नाही दिलं, बरं आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही, माहितीये. पण ते टाकीचे घाव सोसण्याची तुमची तयारी आहे का? तुम्ही त्या आपल्या त्या प्रोसेस मधनं जाऊ देणार आहात का स्वतःला? त्यासाठी मला तुमच्या या वेळेची आणि तुमच्या श्वासांची इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे. करेक्ट. कळतंय? ती महत्वाची. ते टास्क सांगितलं ते वेळेवरती करणं महत्वाचं आहे. आज सांगितलं मॅडमनी की झोपायच्या अगोदर मी ची पूर्ण लिस्ट लिहिणार, सफरिंग लिहिणार, ते कम्प्लीट करणं मस्ट आहे. करायचं, झोपताना जाळून टाकायचं. आणि सकाळ कशी करायची आहे माझी, सुंदर करायची आहे. मला एक श्वास सुंदर घ्यायचा, एक श्वास सोडायचा आणि काय म्हणायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. कळालं?
या पद्धतीने आपल्याला रोज दिवसाची सुरुवात करायची आहे. Yes. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरनं आपण इथे जॉईन होतो. या कम्युनिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे पूर्ण भारतातले लोक आहेत, मराठी लोक आहेत. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्या ज्या गोष्टी मिळत आहेत त्याचा फायदा करून घ्या. Okay. कळते? या सोबत चला, सोबत आपल्याला सगळे टास्क कंप्लीट करायचे. आज मॅडमनी सांगितलं की मला सफरिंग लिहायचे, ते लिहायचे. आज मला सांगितलं की या पद्धतीने उठवायचं, फॉलो करा. ठीक आहे? जेव्हा आपण त्या गोष्टी सोबत सोबत जाऊ ना, तेव्हा आपली प्रगती ही होणारच आहे. करायचं आहे ना आपल्याला सगळ्यांना काम. Yes. तुमच्या Yes, सकट ma'am. मी देखील माझे रोज सफरिंग लिहत असते. मला ज्या पेन नसतात, मला ज्या दिवसभरातला जो त्रास जाणवलेला असेल, मला काही एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल, वाईट घटना झाली असेल, त्या तुमच्यासोबत देखील मी पण त्या गोष्टी करत असते. कळते? जेणेकरून आपण एक लर्नर फेज मधनं आहे. प्रत्येका जन्माचा आजन्म काय बनायचं आहे? विद्यार्थी बनवायचं. विद्यार्थी बनलं ना की आपल्याला प्रगती काय होईल? इझी जाईल, सोपी होईल. Yes. रेडी आहात तुम्ही स्वतःला ट्रान्सफॉर्म करायला? Yes. येस, व्हेरी गुड. येस, आय एम रेडी. Yes, I am ready. Yes. येस, आय एम रेडी. सगळ्यांनी करायचंय. येस, व्हेरी गुड. Yes, I am ready. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. I am ready. येस. ज्यांना असं वाटतं आहे की सेशन परत जॉईन करायचं, त्यांनी संध्याकाळची बॅच जॉईन करा. आणि जे रेग्युलर सेशन करतील आणि एखाद्या वेळेस मिस होईल त्यांना मी रेकॉर्डिंग देईन. ठीक आहे? रेकॉर्डिंग मी ग्रुपमध्ये शेअर करते आजची, Yes. जेणेकरून तुम्हाला जर आजचं सेशन कसं वाटलं महादेव सर, एक 2 मिनिटात तुम्ही हे सांगाल? मॅडम, खूपच छान वाटलं आणि काहीतरी आतापर्यंत ज्या गोष्टी नाही ऐकल्या त्या ऐकायला मिळाल्या आणि असं कोणी सांगितलं नव्हतं अगोदर आतापर्यंतच्या माझ्या लाईफमध्ये. हे विचार नवीनच ऐकायला मिळाले आणि निश्चितच काहीतरी बदल होईल असं माझी अपेक्षा आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. येस. अजून कोण शेअर करेल? सीमा मॅम. मॅम, खूप छान वाटलं ऍक्च्युली मला. मी रेकीच्या शोधातच होते. हॅलो. हा बोला, ऐकू येते मला, बोला तुम्ही. हा, मी रेकीच्या शोधातच होते हा, आणि मला खूप छान वाटलं. मी ऍक्च्युली तुमची ती ऍक्टिव्हिटी झाली ना, हात लांब करून हे करायची, तर तेव्हा तिथून मी जॉईन केलं. पण मी कॅमेरा ऑन केला नाही. मी ऑनलाईन पण बऱ्याच ठिकाणी हे केलेलं आहे रेकीचं, पण मला का ते माहिती नाही. तेवढं मला पुढे करावंसं वाटलं नाही. पण मी आता थोडा वेळ तुम्हाला अनुभवलं आणि मला एवढं तुमचं बोलणं किंवा तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तुमच्यातून येणारी पॉझिटिव्ह एनर्जी, ती खूप हवीशी वाटली मला स्वतःला. आणि मी Thank you, स्वतः खूप स्वामी महाराजांची साधना करत असते, नामस्मरण करत असते. मी वास्तू कन्सल्टंट आहे आणि न्यूमरॉलॉजी, लोलकशास्त्र हे माझे अभ्यास झालेले. आता माझं लेटेस्ट ज्योतिषशास्त्र चालू आहे आणि मी रेकी शोधतच होते. मग मला ती पॉझिटिव्ह एनर्जी जी तुमच्यातून आली मला, मग मी म्हंटल की हा, कदाचित मला माझा गुरु मिळाला. थँक्यू मॅडम. हा, आणि मग मी माझा कॅमेरा स्टार्ट केला. येस. आणि आपल्याला सगळ्यांना ह्या ऊर्जा अनुभवायच्या, म्हणून मी म्हणत असते की कॅमेरे ऑन करून बसा. Yes. थँक्यू मॅडम आणि वेलकम तुमचं. थँक्यू. मॅम, अजून कोणाला हे शेअर करता येईल का ही नक्की लिंक? नक्की. तुम्ही तुमच्या, जर माझं सेशन आवडलं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपचं इन्व्हिटेशन पाठवा, तुम्ही झूमचं इन्व्हिटेशन पाठवा. ज्यांना वाटत असेल, हे 10 दिवसांचे सेशनचे कुठलेही चार्जेस मी घेत नाही. तुम्ही हे इन्व्हिटेशन प्रत्येकासोबत शेअर करू शकता तुमच्या. आणि मी म्हणते की ज्यांना गरज आहे ना, खरंच त्यांच्यासोबत शेअर करा. की एखादी व्यक्ती अतिविचारात राहत असेल, ते कुठल्या आजारामधनं जात असेल, कुठेतरी डिप्रेशन मध्ये जात असेल, तर त्या प्रत्येकासोबत आपल्याला काय करायचंय? शेअर करा. काय होतं माहितीये? दिल्याने वाढतं. मी जर ह्या गोष्टी तुम्हाला देते आहे ना, माझ्याकडे ती पॉझिटिव्हिटी वाढणार, कमी होत नसते. आणि ज्या गोष्टी आपण देणार त्याच गोष्टी आपल्याला काय मिळणार आहे? परत मिळणार. मी जर तुम्हाला आनंद दिला तर मला काय मिळणार आयुष्यात? आनंद मिळणार. मी जर दुःख दिलं तुम्हाला तर, दुःख. आणि मी जर तुम्हाला ऑनेस्टली शिकवलं नाही तर मला माझ्या गुरूंचे ब्लेसिंग मिळतील का? No. नाही मिळणार. आपल्याला तेच आहे की आपण ज्या तत्वावरती चालतोय
तेच मला काय मिळणार आहे, मल्टिपल टाइम्स माझ्या लाईफमध्ये मिळणार. म्हणून येस तुम्हाला जर ह्या गोष्टी पाहिजे आहेत येस तर आपल्याला काय करायचं आहे, इतरांना देण्याचा भाव ठेवा. कळतंय? येस जिथे गरजू दिसत आहे त्याला आपल्याला काय करायचं, अरे शिक, तू तुझा तरी लाईफ बदल, तू तुझ्या प्रॉब्लेम मधनं तरी बाहेर निघ. येस एकाच्या चेहऱ्यावरती स्माइल निर्माण केली ना येस तर तो भगवंत मल्टिपल टाइम्स तुमच्या आयुष्यात काय करतो, आनंद निर्माण करत असतो. बघा तर, देऊन तर बघा, येस देऊन नक्की बघा. नक्की देण्याची जी भावना असते ना, त्या भावनेतून आपल्याला मल्टिपल टाइम गोष्टी मिळतात. मग तुम्ही जो देणार गोष्ट, तुम्ही जर दुःख जरी दिलं ना बघा, त्याचे मल्टिपल आपल्याला रिझल्ट मिळतात. म्हणून देताना काय द्यायचं, पॉझिटिव्ह गोष्टी द्या, आनंद द्या, ते समाधान द्या, डोनेशन द्या, गरजूला द्या. खरंच आहे, त्याला त्याची किंमत राहते. येस कळते? येस. सोनाली Yes. मॅम, तुम्हाला कसं वाटलं सेशन? खूप पॉझिटिव्ह होता. मी मेसेज केला होता तुम्हाला, माझ्या Yes. फ्रेंड मला समजलं म्हणून. आणि गेली 5 वर्ष माझ्या डोक्यात जे काय आहे ते मला आता थोडं असं वाटायला लागलं की आपण जे आपल्या सोबत झालंय त्याच्याच येस. कंटिन्यू करू तुमच्या सोबत. थँक्यू नक्कीच. सो मच मॅम. थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू मॅम. अजून कोणाला शेअर करायचंय? आपलं आजचं सेशन कसं वाटलं, अश्विनी मॅडम? खूपच छान. मॅम मी तर मधनं जॉईन केलं, पण मी हो. जे उरलेलं सेशन केलेलं ना ते मला सुद्धा खूप आवडलं. माझे मुलं सोबत साईडला बसलेले आहेत, अरे वा, तर सुंदर. म्हणजे मला ते तुम्ही जे पॉझिटिव्हली सांगतायत ना ते माझं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये आहे आता सुद्धा. व्हेरी गुड. आणि मला माझं जसं अर्ध राहिलेलं आहे ना, मी इव्हिनिंगच्या सेशनला परत बसणार आणि नक्की. कंटिन्यू करणार. ज्यांना वाटतं आहे ना, आपले मल्टिपल टाइम जर महिन्यात आपले सेशन होतात, ज्यांना वाटतं आहे की मी कुठेतरी स्टक झाले, त्यांनी आपण मल्टिपल टाइम जॉईन करू शकता, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. हो हो मॅम थँक्यू सो मच. तुम्ही खरंच खूप चांगलं काम करते की तुम्ही सर्वांना म्हणजे आनंद, पॉझिटिव्हिटी वाटत आहेत तुम्ही. येस येस थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड अश्विनी मॅम. वेलकम. आणि तुमचं? थँक्यू. येस, गणेश सर. नाईस मॅडम, तुम्ही शिकवतो खूप भारी शिकवता. तुम्ही सांगितलेलं मी पूर्णपणे ऐकलं. काही काही कृती करायला नाही भेटलं कारण ऑफिस मध्ये असल्यामुळे ओके, काही संध्याकाळी कृती तुम्ही करायला नाही 7:30ला भेटलं. जॉईन करा. पण संध्याकाळी परत try करणार मी. येस, परत तुम्ही संध्याकाळी वाटलं तुमची तर जॉईन शिकवण्याची करा. पद्धत खूप चांगली आहे मॅडम. थँक्यू सर. तुम्ही काय म्हणतात ना, खूप टाइम मी मला जे काही देवाने दिले किंवा तुमच्या गुरुकुल जे काही मिळालंय ते तुम्ही लोकांना असं, लोक आजकाल खूप पैशाने वाटतात. पण कोणी पण जे असं ते कोणाला असं फुकट कोणी कोणाला शिकवत नाही. पण तुमची जी शिकवण्याची पद्धत खूप चांगली. थँक्यू सर. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड सर. थँक्यू. येस. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे? उज्ज्वला मॅम, खूप छान वाटलं मॅम. रिलॅक्स आहात तुम्ही? हो मॅडम. होत नाही. येस. हर्षदा मॅडम, तुम्हाला कसं वाटलं सेशन? खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं. तुमच्या पॉझिटिव्हिटी आली आहे सारखी वाटतेय. ओके, व्हेरी गुड. मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. हा, थँक्यू सो मच सगळ्यांना. खूप धन्यवाद. आज तुम्ही असंच होतं का? सेशन अटेंड केलं आणि रोज तुमची कन्सिस्टन्सी दाखवा, जेणेकरून काय होईल की आपल्याला सगळ्यांना सोबत धरून जायचंय. कळतंय का? गौरी मॅम, येस मॅम. पन्नू मॅम, सगळ्यांचं Yes, ma'am. स्वागत करते आहे आणि सगळ्यांना मी हे गोष्ट सांगते की आपल्याला सोबत समोर जायचं. कारण आपण एकमेकांना धरून जर समोर गेलं ना, डेडिकेशननी जायचं. आपल्याला आपल्या सगळ्या प्रॉब्लेम मधून आपल्यालाच बाहेर निघायचं. कोणाची काहीच पडलेली नाही आहे. नाही. तुम्ही दुःखात असू द्या, तुम्हाला जर उद्या आपल्याला बघायचंय पुढचा पार्ट, कोणाशी काहीही घेणं देणं नाही. हो, ज्यांना आपल्या फ्रेंडला जॉईन करायचं आहे त्यांनी जॉईन करू शकतात. त्यांना इन्व्हिटेशन पाठवा किंवा तुम्ही झूमची लिंक शेअर करा. मी संध्याकाळी पण झूमची लिंक आणि सकाळची झूम म्हणजे दुपारची आणि संध्याकाळची झूमची लिंक वेगवेगळी आहे.
कन्फ्युजन ठेवू नका. जेव्हा जी लिंक येणार ग्रुपवरती तीच जॉईन करा. ओके. येस. मॅम जी तुम्ही पाठवाल तीच नवीन वाली पाठवायची का? हो पाठवाल. मी एकदा परत आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक पाठवते. चालेल? ती पण तुम्ही ओके शेअर मॅम. करू शकता. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य Thank you, रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू. एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन, आत्मनमस्ते सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू. उद्या आम्हाला सकाळी हे प्रेयर दुपारी लिहून देणार का? काय झालं? हॅलो कोण बोलतंय? हॅलो सीमा पवार. हा बोला मॅम. आम्हाला ही प्रेयर लिहून घेता येईल का? हो तुम्हाला सगळं देणार आहे. सगळं देईल. ठीक आहे. ओके ओके. सगळं शिकवणार, थँक्यू. सगळं देईल, सगळं सांगणार आहे. नक्की? येस मॅम.